देखो तो क्या ही बात है, कम वक्त इस जहान में, ये इश्क है जिसने इसे रहने के काबिल कर दिया। मिथिलेश और मैं अनुरूप पे मिले। मिथिलेश ने रिक्वेस्ट मुझे सेंड किया, फिर उसके बाद रिक्वेस्ट देखते साथ ही आई गॉट अ गट फीलिंग कि मतलब देयर इज़ समथिंग, मतलब मुझे ऐसा किसी के लिए भी नहीं लगा था। आई वॉज सर्चिंग फॉर लाइक अ रियली लॉन्ग टाइम, मे बी अराउंड 3-4 years, एंड उसका रिक्वेस्ट देखते ही मतलब आई फेल्ट समथिंग। तो फिर आई एक्सेप्टेड हिज रिक्वेस्ट एंड फिर हमारी बात शुरू हुई। और फिर उसके बाद मतलब ऐसा था कि फर्स्ट टाइम से ही वी क्लिक्ड, वी रियली क्लिक्ड, एंड जो फ्रीक्वेंसी थी इट वाज अनमॅच्ड, मतलब ऐसा किसी के साथ भी असं फील हुआ। म्हणून आम्ही लॉंग डिस्टन्स ॲटलिस्ट विचार करत होतो 1 वर्ष वगैरे तरी करायला लागेल, पण आमचं खूप रिस्की वाटत होतं 1 वर्ष लॉंग डिस्टन्स करणं. बट फॉर्च्युनेटली माझ्या मित्रांनी मध्ये लग्नाचा प्लॅन केला. सो मार्चमध्ये आम्ही इंडियामध्ये आल्यावरती सोनलला भेटलो आणि आम्ही भरपूर टाईम ऑलमोस्ट 1 month स्पेंड केला एकमेकांबरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही घरच्यांना सांगितलं की आम्ही डिसिजन घेतला आहे. ओके, रोशनी ही रोशनी है, चार सू जो चार सू, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है। तुमसे मिले तो कुछ गुनगुनी सी होने लगी है सर्दियाँ, तुमसे मिले तो देखो शहर में। तो मिथिलेश ने मुझे बहुत बार बताया उनकी फैमिली, उसके फैमिली के बारे में, उसके मॉम डैड की वो, और जितना मतलब ऐसे कुछ ऐसे इंस्टेंसेस बताए, स्टोरीज बताए, तो उससे मुझे हमेशा लगा कि दे आर वेरी कूल, ओपन माइंडेड, एंड दे आर रियली गुड पीपल. एंड आई टॉक टू देम फर्स्ट ऑन अ वीडियो कॉल, एंड आई रियली फेल्ट दैट कि जो मेरा परसेप्शन था इट वॉज एक्चुअली वेरी ट्रू. सोनलच्याही घरचे खूपच ब्रॉड माइंडेड होते, त्यामुळे आम्हाला लग्नाची प्लॅनिंग करताना जास्ती मेहनत नाही लागली. दोघांचाही घरातून एकदम इझिली सपोर्ट मिळाला प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये. आणि लग्नाचा स्ट्रेस तर होताच, पण तो मोस्टली सोनलच्या साईडने होता. माझ्या साईडने एवढा ॲज अ ग्रूमची साईड असल्यामुळे माझं एवढं प्रेशर नव्हतं माझ्यावरती. आया मेरा है तू और मैं तेरा, तू दिखेगा तू दिखेगा तू दिखेगा ना दिखे तू, तेरी खुशबू तू इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है. Getting married, I never thought that I would feel so good. I have always been a little scared of getting married and all, but honestly, I'm really happy that I'm getting married, and maybe because I'm getting married to Mithilesh. 'Cause you're a sky full of stars. 'Cause you light up the path. I don't care, go on and tear me apart. I don't care if you do. 'Cause in a sky full of
भावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना जागत राहत एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सावळने सुजांभळ हसू काळीज तर बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव सावळने सुजांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव तुझ्याने माझ्या लग्न लागले घातले मंगळसूत्र मिथिलेश सोबत सुरू झाले नवे सत्र. वाह क्या बात आहे. टाळ्या आल्या पाहिजे, टाळ्या. आकाशात आहे पक्ष्यांचा थवा सोनलचं नाव गेला उखाणा कशा राहावा. क्या बात आहे. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव ये तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव ये तुझंच बटे. मिथिलेशला मी इतकंच सांगू इच्छिते की सोनलला सांभाळून घे करून कारण मिथिलेश भावत जातो. आणि सोनला पण एवढं सांगू शकतो की मिथिलेश सांभाळून घे. आणखी त्याचे वेगळे आहेत. पोलचा पार्ट आहे, दोघं एकदम पोलचा पार्ट आहे. एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ हा पोल इकडे तो आहे. तिकडे दोघांना एकदा सांभाळून घ्या आणि एकत्र खुश खुश राहा राहा. चांगला संसार करा. Happy married life forever. आणि भेटत राहा आम्हाला. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे राहा